श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावणातील पहिला सोमवार कधी आहे? उपवास कधी करावा? उपवास कसा सोडवावा? उपवासाला भगर चालेल का? महिलांनी केस धुवावे का? मासिक धर्म सुतक असल्यास काय करावे? शिवलिंगाला बेलपत्र नसेल तर काय अर्पण करावे? पूजा सकाळी करावे की संध्याकाळी? असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर याचबद्दलची आपण संपूर्ण माहिती थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर यंदा 2026मध्ये 13 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. यंदा पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट 2026ला असणार आहे आणि यंदा श्रावण हा 11 सप्टेंबर 2026 म्हणजे शुक्रवारी यंदा श्रावणाची समाप्ती जी आहे तर ती होणार आहे. यंदा एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तर आता पहिला सोमवार देखील येणार आहे आणि बऱ्याच जणांना मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत. तर मग उपवास कधी करायचा किंवा कसा करायचा? उपवास कधी सोडवायचा? उपवासाला भगर, ज्याला आपण वरई म्हणतो, किंवा भगरीचे तांदूळ जे आहेत तर ते चालतात का? या दिवशी महिलांनी केस धुवावे का? जर मासिक धर्म असेल तर, सुतक असेल तर भगवान महादेवांची पूजा कशी करावी? या दिवशी महादेवाची पूजा कधी करावी? सकाळी की संध्याकाळी? किंवा तुम्ही या दिवशी जर तुम्हाला पूजा करत असताना बेलपत्र मिळालं नाही तर तुम्ही पूजा कशी करायची? ज्याच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर त्यांनी पूजा कशी करावी? किंवा त्यांना शिवलिंग आणायचं आहे, मग मनामध्ये अनेक शंका आहेत. तर अशांनी कसं शिवलिंग घरामध्ये आणावं, आपल्या घरामध्ये कसं स्थापित करावं, अशी बरीचशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसे की बेलपत्र कसं व्हावं, कसं तोडावं हे देखील सांगणार आहे. महादेवाचा अभिषेक करत असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत. त्यासोबत यंदा श्रावणातील पहिला सोमवार आणि भावाचा उपवास एकत्रित आलेला आहे. मग उपवास आपल्याला कसा करायचा आहे आणि कधी सोडवायचा आहे याबद्दलची देखील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्याला आहे तर तो शेअर करायचा आहे. महादेवाच्या पूजेसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन देखील प्रेस करा. जसे की मी नवीन व्हिडिओ टाकलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल, त्यासाठी बेल आयकन प्रेस करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहिला अजिबात विसरू नका. श्रावणातील पहिला सोमवार आहे. तर महिलांना प्रश्न असा पडतो की उपवास कसा करावा? उपवास करत असताना सकाळी उपवास धरायचा आहे, दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. सायंकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची पूजा एकदा आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून पूजा करून त्यानंतर उपवास सोडायचा आहे. प्रदोष काळ असेल तर हा आपल्याला संध्याकाळी उपवास आहे तर तो सोडायचा आहे. तर सायंकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. या काळात प्रदोष काळ असं म्हटलं जातं. म्हणजे जवळपास दिवे लागण्याच्या वेळेत ज्यावेळी आपल्याला पुन्हा एकदा भगवान महादेवांच्या शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडवायचा आहे. ज्यांच्या श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी हा उपवास सोडायचा आहे. बऱ्याच महिलांनी भावाचा उपवास धरत असेल तर भावाचा उपवास धरल्यानंतर तो कधी सोडवायचा? कारण की श्रावण सोमवारच्या दिवशी म्हणजे पहिल्या आपल्याला सोमवारी नागपंचमी म्हणजे दुसऱ्या दिवशी नागपंचमी आलेली आहे. त्यामुळे सोमवारच्या दिवशी नागपंचमी आलेली आहे. मग आपल्याला सोमवार पण धरायचा आहे तर सोमवारचा उपवास धरायचा. मग जो रविवारचा जो आपल्याला नागचतुर्थीचा उपवास आहे, नागाचा उपवास आहे, नागपंचमीचा उपवास आहे तर तो भावाचा उपवास तर तो दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. तर तो कधी सोडायचा याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. शिवपूजा, जलाभिषेक आणि रुद्राभिषेक यासोबत अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण देखील या महिन्यामध्ये साजरे केले जातात. यापैकी नागपंचमी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करायची आणि त्याला दुधामध्ये
दूध नैवेद्य हा दाखवला जातो. अनेक परंपरा देखील आहे. धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीचा दिवस सर्पदेवतेच्या पूजेसाठी विशेष मानला जातो आणि या दिवशी सर्पाची पूजा केल्याने कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते असा विश्वास आहे. सर्पाच्या भगवान शिवांशी असलेला विशेष संबंध श्रावण महिन्यातील या सणाचे महत्त्व आणखीच देखील वाढत असते. पंचांगानुसार 2026 मध्ये पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4:52 सुरू होत आहे आणि 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल आणि या दिवशी सर्पदेवतेच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 5:51 पासून ते सकाळी 8:29 पर्यंत असणार आहे. म्हणजेच पूजेसाठी अंदाजे 2 तास 30 मिनिटं आणि 37 सेकंद असणार आहे. आपल्याला हे एवढा वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला नागदेवतेची पूजा आहे तर ती करू शकतात. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. शिवांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान असल्याने नागाचा देखील शिवपूजेमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे श्रावण महिन्यात नागपूजन करण्याची परंपरा रूढ झालेली आहे. जे लोक भावाचा उपवास धरतात तर ते नाग चतुर्थीला भावाचा उपवास धरतात. तर भावाचा उपवास आपल्याला 16 ऑगस्ट रविवारी या दिवशी आपल्याला भावाचा उपवास धरायचा आहे आणि भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी नागपूजन करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडवायचा असतो. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नागचतुर्थीच्या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतर आयुष्य व अनेक अयोध्याची प्राप्त हो आणि तो प्रत्येक दुःख संकट यातून तारला जावं ही उपवास करण्यामागचे एक कारण आहे. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी देवतेकडे हाक मारण्यास त्याच्या भावाला लाभ व्हावा आणि त्याचे रक्षण व्हावे यासाठी प्रत्येक स्त्री ही नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावाचा उपवास ठेवत असते. तर जी रविवारी आहे तर ती रविवारी आलेली आहे नागचतुर्थी. तर प्रत्येक स्त्रीने नागपंचमीचा उपवास धरला असेल तर काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी उपवास धरला जातो. काही भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नागचतुर्थीच्या दिवशी उपवास धरला जातो. दुसऱ्या दिवशी नागपंचमीला वारुळाला जाऊन वारुळाची पूजा करून हा उपवास सोडला जातो अशी आमच्याकडे पद्धत आहे. काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी उपवास धरला जातो. पूर्ण दिवस उपवास केला जातो आणि प्रदोष काळामध्ये हा उपवास सोडला जातो. तर प्रत्येक भागानुसार आपल्याला ज्या ज्या पद्धतीने आहे तर सणवार आहे ते बदलले जातात. तर सणमान तसेच असतात परंतु करण्याची छोटी मोठी पद्धत आहे तर ती इकडे तिकडे होत असते. तर तुमच्या भागामध्ये आदल्या दिवशी उपवास धरला जात असेल किंवा नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडला जात असेल तर या वर्षाची नागपंचमी ही सोमवारी आलेली आहे. तर आपल्याला प्रत्येक स्त्रीने सोमवारचा दिवशी उपवास करत असतो, व्रत करत असतो. कुमारिका देखील किंवा महिला देखील या नागपंचमीचा उपवास करतात आणि सोमवारचा उपवास देखील करत असतात. भावाचा उपवास करतात आणि श्रावणी सोमवारचा उपवास हे दोन्ही एकत्रित आलेले आहे. तर श्रावण सोमवारचा उपवास धरणार तर उपवास कधी करावा, भावाचा उपवास कधी सोडवायचा, तर तो भावाचा उपवास धरलेला आहे तर तो सोमवारी नागपंचमीच्या दिवशी तुम्ही नागाची पूजा करून वारुळीची पूजा करून सोडायचा झाला तर तुम्हाला सोमवारचा उपवास धरता येणार नाही. कारण की एक उपवास सोडल्यानंतर दुसरा उपवास धरायचा असतो तेव्हाच तो उपवास रुजू होतो. सोमवारचा उपवास सगळेच जण धरणार आहेत तर नागपंचमीचा उपवास देखील कधी सोडायचा तर वारुळाला जाऊन उपवास सोडला तर सोमवारचा उपवास धरता येणार नाही. श्रावण सोमवारचा वर्षातून एकदा येतो आणि त्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. इच्छापूर्तीसाठी अनेक मनामध्ये नवस वगैरे सांगून काही जण सोमवारचे व्रत करत असतात. तर तो उपवास कसा धरायचा तर ज्यांनी रविवारचा उपवास धरलेला आहे तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नाग चतुर्थीच्या दिवशी तुम्ही रविवारी उपवास धरलाय तर त्यांनी संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भावाचा उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारचा आपण उपवास धरायचा आहे.
आणि उपवास धरत आहोत. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर 1.5 तासांच्या अवधी सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही 1.5 तासाच्या आत हा उपवास सोडायचा आहे. रविवारचा उपवास, नागपंचमीचा उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास करू शकतात. श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी सोडला जातो. संध्याकाळी आपण हा उपवास सूर्यास्त झाल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो. उपवास हा दुसऱ्या दिवसापर्यंत पकडला जात नाही. तरी आपण तुमच्या गावाकडे काय पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता. ज्यांना फक्त भावाचा उपवास आहे आणि सोमवारचा उपवास नाही, त्यांनी नागपंचमीची पूजा करून, वारुळाची पूजा करून दुपारनंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकतात. ज्यांना फक्त सोमवारचा उपवास आहे त्यांनी नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी उपवास करून संध्याकाळी सोडायचा आहे. ज्यांना भावाचा आणि सोमवारचा दोन्ही उपवास आहे त्यांनी भावाचा उपवास रविवारी संध्याकाळी सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आपल्याला जो आपला सोमवारचा व्रत आहे, उपवास आहे तर तो करायचा आहे. तर सोमवारच्या उपवासामध्ये बघा बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात, फराळ करून उपवास करतात. त्यामध्ये मीठ, तेल आणि तिखट खाल्लं जात नाही. तर या सोमवारच्या व्रताला खरं सांगायचं झालं तर तेल, मीठ आणि तिखट अशा वस्तू खात नाहीत. बरेच जण या उपवासाला फक्त फळे खातात. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारे उपवास करू शकता. बरेच जण काय करतात, बऱ्याच जणांच्या तब्येती देखील सहन होत नाही. काहींना पित्ताचा त्रास होत असतो, तर त्यासाठी तुम्हाला सहन होईल, तुमच्या शरीराला जसं झेपेल त्या प्रकारे तुम्ही उपवास करू शकता. तर तुम्ही मीठ जे आहे तर ते तुम्ही उपवासामध्ये वर्ज्य मानलं जातं, तेल वर्ज्य मानलं जातं. तर अशा प्रकारे तुम्ही तेल, मीठ, तिखट सोडून देखील उपवास करू शकतात. फक्त फळ आहार घेऊन किंवा या दिवशी तुम्ही गोड पदार्थ खाऊन देखील उपवास करू शकतात. या उपवासाला वरई म्हणजे ज्याला भगर असं म्हणतात, तर ती तांदूळ आहे तर ते देखील उपवासाला चालत नाही. बऱ्याच ठिकाणी वरईचे तांदूळ म्हणजे भगर उपवासाला खाल्ली जात नाही. सोमवारच्या उपवासाला तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील खाऊ नका, कारण की आमच्याकडे सुद्धा वरई आहे तर ती खाल्ली जात नाही. वरईचे तांदूळ जे सोमवारचे उपवासा म्हणजे महादेवाच्या कोणत्याही उपवासाला खाल्ले जात नाही. नागपंचमीला देखील खाल्ले जात नाही. नागपंचमीचा जो आपण भावाचा उपवास करतो त्याला देखील खाल्ले जात नाही. फक्त उपवास करायचा म्हणजे फक्त दिवसभर उपाशी राहून फक्त उपवास करणं असं नाही. तर तुम्ही उपवासासोबत देखील तुम्हाला भगवान महादेवांची उपासना, आराधना देखील करायची आहे आणि दिवसभर आपल्याला पंचाक्षरी मंत्राचा जप आहे तर तो करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्हाला शक्य असेल तर करायचा आहे. कालभैरवाष्टक देखील तुम्ही म्हणू शकतात. सकाळी आणि संध्याकाळी भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा आहे. तर उद्याची शिवामूठ जी असणार आहे तर सोमवारची शिवामूठ आहे तर ती पहिली शिवामूठ असणार आहे. तर आपल्याला पहिल्या दिवशी तांदूळ ही शिवामूठ आहे तर ती अर्पण करायची आहे. तर आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचे असते तर तेथे जाऊन देखील तुम्ही जलाभिषेक करू शकतात, शिवामूठ वाहू शकतात. उपवास करून आपल्याला हे करायचं आहे. उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल. त्यासोबत आपण काही सेवा देखील करायच्या आहेत. तर पहिली जी शिवामूठ आहे तर ती तांदूळ असणार आहे तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या जे काही तांदूळ आहे तर ती वाहिलेली शिवामूठ आहे तर ती आपल्याला व्हायची आहे आणि उपवासाचा आपल्याला पूर्ण फळ आहार आहे तर तो घ्यायचा आहे. त्यासोबत उपवास करत असताना आपल्याला मनाची शुद्धी देखील तेवढीच महत्त्वाची असते, कारण की आपण उपवास केला की त्याच्या आपल्याला कुणाच्या चाड्या किंवा कुणाला वाईट शब्द, कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणाशी वाईट वागायचं नाही. वाईट विचार केला जातो तर कुणासोबत वाईट बोलणं, भांडणं, वादविवाद करणं ह्या गोष्टी देखील कटाक्षाने आपल्याला टाळायच्या आहे. तरच उपवासाचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. तर आपल्याला उपवास करायचा आहे आणि कुणाशी वादविवाद करू नये, कुणाशी भांडण तंटा करू नये. आपल्याला हा नेम देखील पाळायचा आहे. तर उद्याचा उपवास म्हणजे सोमवारचा उपवास हा आपल्याला करायचा आहे. तर हा महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी उपवास करत असतात. कुमारके आपल्याला चांगला पती मिळावा, आपलं इच्छा पूर्ण व्हावी, इच्छा प्राप्तीसाठी हा उपवास करत असतात. त्यासाठी उपवासाच्या दिवशी पतीसोबत भांडण करू नये, वादविवाद काढू नये. ज्यावेळेस आपण उपवास ठेवतो त्यास मौन व्रत पाळावं, कुणाला वाईट वगैरे बोलू नये. त्याचप्रमाणे या दिवशी बऱ्याच 99% माणसांना
हे नेम पाळत नाही, मौन व्रत पाळत नाही, वादविवाद करत बसतात, तर ही कटाक्षाने आपल्याला टाळायची आहे. कमीत कमी बोलायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला आचार विचार सात्विकता असावी. आपल्याला उद्या उपवास सोडत असताना बऱ्याच ठिकाणी मुळ्याची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. ज्या ज्या ठिकाणची पद्धत ही वेगळी असते, तर आपल्याला हा उपवास मुळ्याची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तर मुळा खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकतात. एखादा गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही उपवास सोडू शकतात. उपवास सोडत असताना देखील काही नियमांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेच जण उपवास सोडत असताना कांदा लसूण देखील खात नाहीत. कांदा लसूण वरहित जेवण बनवून उपवास सोडतात. तर सात्विक जेवण ज्याला म्हटलं जातं, तर ते देखील शक्य असेल तर सात्विक आहार करून तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकतात. या दिवशी नागपंचमीची देखील आपण पूजा आहे तर ती करत असतो. पुरणाचे दिंडे किंवा तुमच्या घरी जर पुरणपोळी सात्विक नैवेद्य जर बनवत असेल तर पुरणाचा, तर तुम्ही तो देखील खाऊन उपवास आहे तर तो पुरणपोळीचे दिंडे करून नागदेवतेला आपण नैवेद्य दाखवून आपण हा उपवास आहे तर तो सोडू शकतो. ज्यांना संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, उपवास सोडत असताना अगोदर भगवान महादेवांची पिंडीवरील जलाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर उपवास तुम्ही सोडू शकतात. एकदा आपल्याला जे आहे तर एका जागी बसून उपवास सोडायचा आहे. पुरती पाणी फिरून हा उपवास तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे. अन्नग्रहण करण्याचे, उपवास सोडण्याचा अगोदर देवाला नैवेद्य देखील तुम्ही दाखवून हा उपवास आहे तर तो सोडवायचा आहे. तर ही झाली उपवासासंदर्भात सगळी माहिती. आता बऱ्याच जणांना, महिलांना प्रश्न पडतो, आपल्याला केस धुवायचे का? तर आपल्याला महिलांनी केस धुवावे का? असं सोमवारी महिलांनी केस धुवू नयेत, कारण की महिलांना सोमवारच्या दिवशी केस धुतली तर सुवासिनी महिलांसाठी किंवा लग्न झालेल्या विवाहित महिलांसाठी घरामध्ये आर्थिक अडचणी येतात. पती संबंधित जे संबंध असतात तर ते संबंध देखील खराब होतात, हलवतात असं मानलं जातं. यामध्ये देखील घरामध्ये वादविवाद होतात असं देखील म्हटलं जातं. एकमेकांमध्ये कटकट होते किंवा पटत नाही, हे देखील होत असतं. सोमवारच्या दिवशी केस धुणे हे शास्त्रामध्ये वर्ज्य मानलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सोमवारच्या दिवशी केस धुवू नका. केस धुवायचे असेल तर आदल्या दिवशी केस धुतले तरी देखील चालेल. सोमवारच्या आदल्या दिवशी म्हणजे केस आपल्याला हे धुवू शकतात. तर आता सोमवारच्या दिवशी तुम्हाला आणि एकादशीच्या दिवशी गुरुवारी, शनिवारी केस धुतले जात नाही. तर या नियमांचे पालन देखील विवाहित महिलांनी अवश्य करायचं आहे. मासिक धर्म असेल तर, सुतक असेल तर पूजा कशी करावी? मासिक धर्म ज्यांना आहे तर त्यांनी मासिक धर्मामध्ये कोणत्याही पूजा केली जात नाही. तुम्ही 4थ्या किंवा 5व्या दिवशी आपल्या डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची आहे. तुमचा जर 4था दिवस असेल तर तुम्ही देवपूजा करू शकत नाही, असा प्रश्न बरेच जण विचारतात. परंतु 4था दिवस असला तरी कोणत्याही देवपूजा तुम्ही करू नये का? अगर तुमचा उपवास असाल तरी देखील डोक्यावरून स्नान करायचं आहे. घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा जी आहे तर ती मुलांकडून, मिस्टरांकडून तुम्ही जी देवपूजा आहे तर ती करू शकता. तुम्हाला कसलाही स्पर्श करायचा नाही. त्यांनी जर स्नान केले नसेल तर तुम्हाला घरातील इतर वस्तूंना स्पर्श न करता त्याची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून त्यानंतर देवपूजा करायची आहे. तर सोमवारी स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये शक्य झालं तर गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करा. भगवान शिवांना अभिषेक करत असताना गंगाजल वापरायचा आहे. सुतक असल्यास देखील घरामध्ये पूजा करू शकत नाही. मासिक धर्मामध्ये, सुतकामध्ये फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि मनोभावे भगवान शिवांची उपासना, आराधना करायची आहे. जेव्हा आपल्याला मनाने देखील आपण भक्ती करत असतो तेव्हा देखील पूर्ण फळ हे आहे तर ते मिळत असतं. उपवास केला, मनोभावे तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी देखील उपवासाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही पूजा कधी करावी, सकाळी की संध्याकाळी, हा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर शिवलिंगाची आपल्याला सध्या साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पूजा करायची आहे. तर आपल्याला बघा, शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती आपल्याला वेळेनुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केली तरी चालेल. तुम्ही जी पूजा जी आहे तर ती पूजा कोणत्याही वेळेमध्ये करू शकता. तर पूजा जी आहे तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर भगवान शिवांची पूजा केली जाते. तर सकाळी प्रदोष काळापर्यंत तुम्ही कधी ही पूजा जी आहे तर ती करू शकता.
भगवान शिवांची पूजा ज्या वेळेस शक्य असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. जसे की सोमवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर तुमचे स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही रोजची देवपूजा कधी करता त्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा केली तरी चालेल. शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तरी चालेल. भगवान शिवांना आपल्याला विधिवत अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे आणि अभिषेक वगैरे केल्यानंतर भगवानची आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल देवघरामध्ये तर त्याची देखील आपल्याला शिवलिंगाची पूजा जी आहे तर जे शुद्ध पाण्याने पंचामृताने आपल्याला अभिषेक आहे तर ती आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. महादेवाच्या पिंडीची पूजा करत असताना आपल्याला त्या शिवलिंग देवघरामध्ये ठेवायचं आहे. सर्वात खालच्या पायरीवरती हे शिवलिंग जे आहे तर ते ठेवलं जातं. शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वतीची पूजा असलेली माता अन्नपूर्णाची मूर्ती ठेवायची आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही पूजा आहे तर ती करू शकतात. शक्य झालं तर सकाळी तुम्ही ही पूजा करायची आहे. सकाळी सुद्धा जलाभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा उपवास सोडण्या अगोदर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. तेव्हाच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर जलाभिषेक किंवा भगवान शिवांची पूजा कशी करायची असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. एका ताम्हाणामध्ये शिवलिंग आहे तर ते घ्यायचं आहे. सर्वात अगोदर शुद्ध पाण्याने मग आपल्याला पंचामृताने अभिषेक करून परत शुद्ध पाण्याने अभिषेक करून बेलपत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आमच्याकडे बेलपत्र नसेल तर काय करावे, काय अर्पण करावे. भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करत असताना ते आपल्याला सोमवारी कधीही तोडू नये. त्याला आपल्याला आदल्या दिवशी तुम्हाला बेलपत्र तोडून आणायचं आहे. शिवरात्री सोमवारी आपल्याला अशा दिवशी आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते तोडायचं नसतं. बेलपत्र वाहत असताना बेलपत्र कधी उलटं अर्पण करावं. बेलपत्राचा गुळगुळीत भाग हा भगवान शिवांना शिवपिंडीवर येईल अशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचं आहे. बेलपत्राचा कडला जी गाठ असते तर ती देखील गाठ आपल्याला काढायची आहे आणि यानंतर बेलपत्र उलटं आपल्याला व्हायचं आहे. बेलपत्र तोडत असताना कात्रीचा वगैरे वापर करायचा नाही. हाताने आपल्याला बेलपत्र तोडायचं आहे. या नियमाचं पालन देखील तुम्ही बेलपत्र भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करत असताना करायचं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो की बेलपत्र मिळलं नाही तर बऱ्याच जणांना काय अर्पण करावे असं वाटतं. तर भगवान शिवांची पूजा करत असताना 1 तांब्याभर पाणी देखील अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. बेलपत्र असावं असं नेम नाही, कारण की ज्यांना मिळतं त्यांनाच मिळतं. काही जणांना बेलपत्र आहे तर ते मिळत नाही. त्यांनी काय करायचं, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, परंतु या दिवशी तुम्हाला मंदिरात शक्य असेल तर मंदिरात जा. तेथे इतर व्यक्तीने जे बेलपत्र वाहिलेले असेल तर ते बेलपत्र तुम्ही घेऊ शकतात. पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकतात आणि पुन्हा ते तुम्ही स्वतः भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकतात. असं केल्याने देखील तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही, कारण की हे बेलपत्र कधीही शिळं होत नाही. ते शीळ मानलं जात नाही. त्यासाठी वाहिलेले बेलपत्र जे आहे तर ते तुम्ही धुवून पुन्हा वापरू शकतात. आज बेलपत्र आपण वाहिलं आहे तर ते धुवून तुम्ही पुन्हा देखील वापरू शकतात, वाहू शकतात. पूजेमध्ये तुम्ही सकाळी बेलपत्र वाहिलं तर ते पुन्हा धुवून संध्याकाळी देखील तुम्ही वाहू शकतात. बेलपत्र वाहण्याचे नियम आहे तर भगवान महादेवांची पूजा करत असताना ती एकत्र कुटुंबाबरोबर केली जाते. त्यासाठी भगवान महादेवांची पूजा करत असताना सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, त्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला भगवान शिवांची पूजा केल्यानंतर आपल्याला माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पूजा सकाळी करावी की संध्याकाळी. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा जी आहे सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तर उपवास कसा करावा, उपवासाला भगर चालते का, महिलांनी केस धुवावी का, मासिक धर्म सुतक विटाळ असल्यास काय करावे, बेलपत्र नसेल तर काय करावे आणि पूजा कोणत्या वेळेत करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.